विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 81 पूर्ण झाले आणि 641 नामापर्यंत आपण बघितलंय. आता श्लोक 82 बघूया. कालनेमिनिहा वीर शौरिशूर जनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशः हरिः. 642 नाम क्रमाप्रमाणे आणि या श्लोकातलं पहिलं नाम कालनेमिनिहा. ओम कालनेमि निघ्ने नमः. कालनेमि मसुरम निजघानेति कालनेमिनिहा. कालनेमी या असुराचा राक्षसाचा विनाश करणारा म्हणून त्याचं एक नाम कालनेमिनिहा म्हटलेलं आहे. काल ही बुद्धीने निर्माण केलेली संकल्पना आहे आणि तो परमात्मा बुद्धीच्या अतीत असल्याने तो बुद्धिनिर्मित कालाचा नाश करणार आहे असाही अर्थ कालनेमिनिहामध्ये घेतला गेलाय. भगवान विष्णू ही परमात्म्याची पालनी कला असल्यामुळेच विश्वद्रोही असुरांचा नाश आणि परद्रोह परनिंदा आणि परस्वापहार वर्ज करून जे काया वाचा मने विश्वरूप परमात्म्याची सेवा करतात त्या भक्तांचा प्रतिपाळ हे भगवंताचं ब्रीद आहे. तसं तो आश्वासनच देतो की जे नेहमी मतपरायण असतात त्यांचा मी नेहमीच उद्धार करणार. तेषामहं समुद्धर्ता. तद्वारा धर्मसंस्थापना हे भगवंताचं कार्य आहेच. असा हा सत्वावतार भगवान विष्णू आपला स्वधर्म पालन करीत असताना त्याला किती असुरांचा नाश करावा लागला अवतार कार्यामध्ये त्याची गणतीच नाही. तथापि काही मोठी धेंडे आहेत पुराणांतरी त्यांची नोंद झालेली आहे. त्यापैकीच हा कालनेमी असुर. त्याने विश्वद्रोह कसा केला आणि त्याबद्दल भगवंताने त्याला कसे शासन केले हे तिथे पाहायला मिळते. तथापि या सर्वांचं सामान्य चरित्र गीतेच्या 16व्या अध्यायात दिलेलंच आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः तानहं द्विषत क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रं वशुभान् नासुरीष्वेव योनिषु. गीतेच्या 16व्या अध्यायात भगवंत सांगतात दैवासुर संपत विभाग येऊ सांगत असताना असुरांचं वर्णन केलेलं आहे की ही असुरी माणसं कशी असतात. अहंकार आग्रह घमेंड काम आणि क्रोधाने लिप्त असतात. भगवंत म्हणतात जो अंतर्यामी मी त्या माझा द्वेष करतात त्यांच्या हृदयात ज्या सत्प्रवृत्ती उत्पन्न होतात त्यांचा तिरस्कार जे असे लोक करतात त्या सर्व प्राण्यांच्या रूपात असलेल्या परमात्म्याशी द्वेष करतात असे लोक अपवित्र क्रूर स्वभावाच्या या नराधमांना मी वारंवार अजस्रम म्हटलंय. वारंवार आसुरी क्षिपामी अजस्रम अशुभान आसुरी योनिषु क्षिपामी म्हणजे अशा लोकांना मी वारंवार आसुरी योनी ढकलतो. थोडक्यात असुरांचे गुण आणि कर्म आहेत आणि त्यांची गतीही काय होते हेही सांगितलेलं आहे. काम क्रोध लोभ हे नरकाचे तर त्रिविध द्वार होय. तलवार बोथट असेल तर ती हनन करू शकणार नाही. तलवार जर बोथट असेल तर ती हनन करू शकणार नाही. काम क्रोध लोभ हे त्रितय अशी धार आहे जिने काल जगाचा संहार करीत असतो. हाच कालनेमी असुर होय. त्याचा भगवान विष्णू संहार करतो आणि अशा लोकांपासून सुद्धा प्रजेला सुखवितो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां म्हटलंय ते यासाठीच. श्लोक 82 643 नाम बघता पण वीरहा. ओम वीराय नमः. विजयी शूर ज्याला म्हणता येईल असा विजयी नेहमी आणि शूर जो नित्य विजयी आहे विजय पावतो असा. भगवान विष्णू बलशाली वीर्यवान म्हणावायचा. वीर्यवान ज्याच्या ठाई वीर्य नाही तो निर्भयी असत नाही आणि पराक्रमही असत नाही. भीम हा वीर होता. बकासुराकडे जायला घाबरला नाही. त्याच्याकडे जाऊन त्याचा पराभव त्याने केला. त्याचा नाश केल्याशिवाय तो राहिला नाही. या शूरत्वाचे नि पराक्रमित्वाचे कारण म्हणजे त्याचे वीर्य त्याचे बल होय. शारीरिक मानसिक वीर्याशिवाय असं निर्भयत्व किंवा पराक्रम संभवत नाही. वीर हा केवळ स्वतःच्या बळावर एकाकी पराक्रम करतो
तो गणांची किंवा सैन्याची अपेक्षा करीत नाही. म्हणून अशा पुरुषाला पुरुषसिंह म्हणतात. सिंहाच्या ठाई हत्तीसारख्या महासत्वावर, त्याच्या कपाळावर एकट्याने धाड घालण्याची हिंमत असते. तो आपल्या शक्तीने युक्तीने गजाचे गंडस्थळ फोडतो. इतकं असतं त्याचं बल आणि पराक्रम. परमात्मा हा असा वीर आहे. काळालाही तो भीत नाही. तो एकटा सर्वांचा संहार करतो. त्याला कुणा दुसऱ्याची किंवा कुणाच्या मदतीची साह्याची आवश्यकता नाही. तो एकटा सर्वांचा संहार करतो. तो निडर, ताकदवान आणि शत्रूवर तुटून पडून काम फत्ते करणारा आहे. विष्णूच्या श्रीकृष्ण अवतारामध्ये बालपणी पुतना, तृणावर्त, शकटासूर, अघासूर, बकासूर राक्षसांच्या वधाच्या लीला सांगण्यात येतात. कालियामर्दन, कंसादी दुष्ट, चाणूर आदी धष्टपुष्ट परंतु या दुष्टांना त्यानं चांगलंच नमवून यमसदनाला धाडलं. त्यामागचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे असं सांगायलाही हवाय. पण यातून श्रीकृष्णाचा पराक्रम सांगून त्याचं वीर्यत्व बालपणापासूनच सर्वांना बघायला मिळाले. पुतनेचा वध म्हणजे काय? तिथे काही शौर्याने पुतनेचा वध केला नाहीये, पण अनिष्ट चिंतणारी ती होती आणि म्हणून जे जे अनिष्ट चिंतितात त्यांचा वध करायलाच हवा. असे लोक नेहमीच मग अधोगतीला जाणारे असतात. म्हणून परमात्म्याने त्या ठिकाणी जणू पुतना वध करून अशा प्रकारचं वृत्ती असणाऱ्यांचे कसा खात्मा केला हे सांगितलेलं आहे. तृणावर्त वावटं रूपात आलेला होता आणि ते वावटं दूर केलं बाललीलामध्ये श्रीकृष्णाने. शकटासूर, अघासूर, बकासूर, अघ म्हणजे पाप आणि पापी लोकांचा नाश करणं कसं आवश्यक आहे. किंवा गोकुळामध्ये जे काही पाप होतं, जे पापी लोक होते त्यांना उत्तम मार्गाला लावून त्यांच्या विचारांमध्ये बदल करून त्यांना नीट मार्गाला त्यांनी लावलेलं आहे. हाही एक आध्यात्मिक अर्थ आहेच. बकासूर म्हणजे दांभिक वृत्तीचे लोक. बकासुराचा वध केला म्हणजेच काय? बकासूर नावाचा राक्षस पण सांगितला असेल तर त्या बकासुराचाही वध केला पण आपल्या पराक्रमाने, वीर्यत्वाने, पुरुषत्वाने त्यांनी. आणि बक म्हणजे दांभिकपणा. गोकुळातील जे दांभिक लोक होते, अहंकारी होते, घमेंडी होते, अशा दांभिक लोकांना सुद्धा त्यांनी योग्य तो मार्ग दाखवला, योग्य तो धडा वेळोवेळी शिकवला. अशा या राक्षसांच्या वधाच्या लीला सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच त्याच्यामागचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो अशा पद्धतीचं. पण बाकी कंसादी दुष्ट, चाणूर आदी धष्टपुष्ट, मल्ल आणि दुष्ट या सगळ्यांना नमवून त्याने यमसदनाला पाठवले होते. तेव्हा कृष्ण आणि बलराम हे कुमार वयात होते. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा पराक्रम, वीर्यत्व बालपणापासूनच सर्वांना बघायला मिळाले. शिशुपालाचे 100 अपराध पोटात घातले आणि वेळ येताच त्याला यमसदनाला पाठवले. नरकासूर रामावतारामध्ये 14,000 राक्षसांना वधिले. पराक्रमी दशानन रावण पण त्याचाही पाडाव केला. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम संभवामी युगे युगे म्हणणारे भगवान खरोखरच वीर्यवानच म्हणावायचे. एकेनापि शूरेण पादाक्रांतम महीतलम क्रियते भास्करेणेव स्फारस्फुरितरोचिषा. एकेनापि शूरेण पादाक्रांतम महीतलम म्हटलंय. म्हणजे सूर्य जसा एकाकी पौरुष करणारा शूरवीर आहे तसा परमात्मा एकाकीच पराक्रम करणारा आहे. त्याने एकट्याने हे विश्व निर्मिले, पाळले आणि संहारलेले आहे. म्हणूनच तो वीर. त्याच्या इतके वीर्यत्व दुसऱ्या कोणाच्या ठाई आहे? नाही, कोणाच्याच ठाई नाही असं वारंवार सांगितलं गेलं वेगवेगळ्या प्रकारे त्याची नावं सांगून. कालनेमी हा वीर असं एकत्र विशेषण इथे पद घ्यायला हवे होते. वीर शब्द हा वेगळा घेतलाय आणि कालनेमिनी हा हे नाम सुद्धा वेगळं घेतलेलं आहे. पण एकत्र घेतलं असतं तरी सुद्धा त्या कालनेमिनी राक्षसाचा, दुष्टाचा वध करणारा हा वीर, पराक्रमी आणि सदा विजयी असा कोण? तर भगवान विष्णूच होय, नारायणच होय. श्लोक 82. 644 नाम बघता पण शौरिही. ओम शौरये नमः. शूरकुलोद्भवा शौरिही.
शूर कुलात जन्म घेतलेला तो शौरी, शूर नावाच्या कुलात जन्मलेला म्हणून त्याचं एक नाम शौरी असं घेतलेलं आहे. भगवान विष्णूचं हे नाम त्याची गुणवत्ता दर्शवणारं आहे. ज्ञान आणि दृष्टी ज्याच्याकडे आहे तो साहसी असतो, समोर आलेली आव्हाने सहज झेलतो. शौरी व्यक्ती दुसऱ्यांची रक्षा किंवा त्यांची काळजी घेणारा असतो. शौरी नावाच्या कुळात जन्मलेला म्हटलेला आहे. तिथे अवतार काळात जन्मलेले भगवान विष्णू हे सांगायचे. आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी निर्णायक, आश्वस्त जो असतो, शिवाय इतरांनाही प्रेरणा देणारा असतो. नुसताच पराक्रम आपल्या विजयासाठी नाही, तर आदर्श घालून देऊन इतरांना त्यानुसार आचरण करण्यास प्रेरणा देणारा जो, त्याला शौरी म्हणता येईल. बहादूर किंवा परिपूर्ण योद्धा हाही शौरीचा अर्थ या अशाच प्रकारचा आहे. श्री विष्णू किंवा कृष्णावतारातील कृष्ण जो सर्वांचा संरक्षक होता. शूरसेन हे कोण होते? हे श्रीकृष्णाचे आजोबा होते, देवकीचे पिता, आणि त्या कुळात जन्मलेला म्हणून शौरी असं म्हटलंय. शूर कुलोद्भवा शौरी असं जे सुरुवातीला आचार्यांनी भाषात लिहिलंय ते या अर्थाने. पुराणामध्ये ज्याला उत्कल देश असे म्हटलेलं आहे, तेथे जगन्नाथाच्या रूपाने तो अवतरला असाही उल्लेख केलेला आहे. त्याचे सामर्थ्य अप्रतिहत असल्याने तो अत्यंत शूर आहे. पूर्वी आपण 50व्या श्लोकामध्ये क्रमाप्रमाणे 340 नाम बघितलेलं आहे. किंचित चरणभेदाने हाच चरण तिथेही आलेला आहे. हे नामसहस्री श्री विष्णूचे असले, नामसहस्र श्री विष्णूचे असलं तरी कृष्णावतारामध्ये रचलेलं आहे. भीष्माचार्यांच्या मुखातून आलेले एक एक गुणवैशिष्ट्य, रूपसौंदर्य आणि अर्थ गांभीर्याने युक्त आलेली ही विष्णू सहस्र नामावली, आणि महर्षी व्यासांनी तर ती एकत्रित माळ गुंफून भक्तांना समर्पित केलेली आहे. त्यामुळेच कृष्ण नामाने आलेली कृष्णपरता वारंवार प्रगट गोपाळ झालेली आढळणं स्वाभाविक आहे. तथापि लक्षात येतं का की गोपाळ कृष्णाचा आणि त्याच्या गोकुल लीलांचा इथे फारसा उल्लेख कुठेच नाही. कंस हंता नाही, चाणूरांध्र निषूदन मात्र पुढे येणार आहे. म्हणजे विष्णू सहस्रनाम मगाशी जरी मी सांगितलेलं असलं की कंसाचा, चाणूरांचा वध केला, इथे कंस हंता या अर्थाने कुठेही नाम आलेलं नाही त्याचं, पण चाणूरांध्र निषूदन मात्र पुढे येणार आहे. त्याची वेणू किंवा मुरली पावा ज्याला म्हणता येईल, तो कुठेही त्या अर्थाचा एखादंही नाम त्याचं नाही आहे. नवनीत चौर्य नाही, गोवर्धन धारण नाही किंवा राधाही नाही, गोपी रासलीला नाही. या विष्णू सहस्रनामाच्या त्या अनुषंगाने येणारं कुठलंही असं नाम नाही. तो रुक्मिणीनाथ किंवा द्रौपदी बंधूचाही कुठेही उल्लेख नाही. पांडवांचा कैवारी या अर्थानेही नाम नाही. ते सारे चरित्र पुष्कळ मागाहून कवीजनांनी कल्पिले, रंगवलेले आहेत. श्रीमद भागवत पुराण जे व्यासांनी लिहिले त्यात राधेचा कुठेही उल्लेख नाही. राधाचा अर्थ असा सांगितला जातो की धा म्हणजे धाम आणि रा म्हणजे पोचवणारा. त्या मोक्षधामास जो पोचवतो तो श्रीकृष्ण परमात्मा होय, आणि त्याच्या भक्तीत जो भक्त लीन होतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो आणि प्रेम ज्याचं या परमात्म्याशी अतूट असतं, अशा भक्ताचा कृष्णाजवळ निस्सीम प्रेम करणारा असा भक्त त्याच्या जवळ असतो. राधा कृष्ण जसे एकत्र दाखवले नेहमी, तसा भक्त या अर्थाने कृष्णाच्या जवळ असतो. कारण तो धाम म्हणजे धाम, ते मोक्षधाम आहे, त्याचा इच्छा करणारा आणि या मोक्षधामाला जो पोचवतो तो हा भगवान परमात्मा श्री कृष्ण श्री नारायण होय. कृष्णाजवळची निस्सीम प्रेम करणारी, निर्मम निर्व्याज भक्ती असणाऱ्या राधेच्या रूपात अनेक महाकवींनी मग पुढे राधा कृष्ण हे चित्रण लिहिलेलं आहे. राधा जशी कृष्ण प्रेमात तल्लीन तसं भक्तांनी असावे हेही जणू काही त्यातून पुढे सांगत गेलेले आहे. पण याआधी हा असा कुठेही राधेचा उल्लेख नाही किंवा गोकुळातल्या लीलांचा उल्लेख नाही किंवा कंसहंता नाही, विष्णू, मुरली, पावा याचाही उल्लेख या अर्थाने कुठेही नाम नाही. राधा जशी कृष्ण प्रेमात तल्लीन
तसेच इथे भक्तांनी असावे. तिथे स्त्री पुरुष हा लिंगभेद, गरीब श्रीमंत ही दरी नाही, ही वयाचं बंधन नाही, हेच दाखवायचं आहे आणि हेच सांगायचं आहे. जितकं रामचरित्र उत्तरोत्तर उदात्त रंगवले गेले तितकं कृष्णचरित्र उत्तरोत्तर रंगेल झालेलं आहे. म्हणजे काही लोकांनी ते तसं केलं, लिहिलं. खरा कृष्ण गुप्तच राहिला आणि त्याने आपल्या चरित्राचे रहस्य मग गीतेत सांगून ठेवले. जणू काही भगवंतानी सांगितलंय की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावम जानन्तो ममाव्यय मनोत्तमम. अध्याय 7 आलाय हा. याचाच अनुवाद रामदासांनी केलाय की जगी थोरला देव तो चोरला असे म्हणून केला आहे. तथापि हे आपलं थोरले देव पण मनुष्य रूपात अवतरते आणि ते आपण अवमानिता कामा नये असं गीतेत स्पष्ट सांगितले आहे. कारण सामान्य लोक, अज्ञानी लोक त्याचं हे अवतार रूप जे बघतात तेव्हा त्याला हा कोणीतरी वेगळा आहे, परमात्मा आहे हे जाणत नाही. त्याचं जे भाव जाणत नाही किंवा अव्यक्त तो परमात्मा मनुष्य रूपात हा साधा आलेला आहे असंच फक्त त्याला जाणतात. कृष्ण हा मानव नाही, मानव कृष्ण नाहीये, तो कृष्ण देव आहे. कृष्ण हा मानव देव नाही तर तो कृष्ण देव आहे. मानव हा मानव नाही, तो देव आहे. हे गीतेने विशद केले आहे. व्यक्त आणि अव्यक्ताचाच प्रकाश आहे. जे व्यक्त आहे हे त्या अव्यक्ताचाच म्हणजे त्या परमतत्वाचा जणू काही प्रकाश आहे. म्हणून व्यक्ताव्यक्त भेद किंवा सगुण निर्गुण भेद हे सगळे गौण आहेत. हाच अद्वैत विचार. सहस्रनामावलीमध्ये कृष्णचरित्र असं सांगितले, असे नामांकित केले की कोणती नावावली आहेत कृष्णचरित्राच्या अनुषंगाने तर अमृताशुद्भव, यदुश्रेष्ठ, शौरी, वासुदेव, देवकीनंदन, कृष्ण, गदाग्रज, वेदवित इत्यादी नामे त्या संदर्भात आली आहेत. शौरी नामाच्या मिशाने कितीतरी संदर्भ आपल्याला मिळालेत. ओम विष्णवे नमः. खरंच कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणताना एक वेगळाच आनंद मिळतो. श्लोक 82. 645 नाम बघता आपण. शूरजनेश्वर. ओम शूरजनेश्वराय नमः. शूरजनानां वासवादीनां शौर्यति शयनेष्टेति शूरजनेश्वरः. श्रीनारायण सर्व सामर्थ्यवान शूरांमध्येही अग्रगण्य आहेत म्हणून सर्व विजयी पुरुष त्याचीच प्रार्थना करतात. इंद्रादी देवही त्याच्याकडून सामर्थ्य प्राप्त करून घेतात. अशा सामर्थ्याचे ते उगमस्थान आहे म्हणून त्याला शूरजनेश्वर म्हटलेलं आहे. शूर गोत्रातील लोकांचा नायक म्हणूनही त्याला शूरजनेश्वर म्हटले आहे. कृष्ण चंद्रवंशात जन्मला म्हणून अमृतांशुद्भव हे एक नाम येणार आहे आपल्याला. चंद्रवंशातील यदुकुलात जन्मला म्हणून यदुश्रेष्ठ हे एक नाम आहे, विष्णू सहस्रनामामध्ये आलेलं आहे. यदुकुलातील शूर गोत्रात जन्मला म्हणून शौरी, शूर गोत्रातील वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव आणि देवकीच्या पोटी जन्मला म्हणून देवकी नंदन. कृष्ण हे त्याचे ठेवलेले व्यक्तिवाचक नाव म्हणून कृष्ण. त्याचा धाकटा भाऊ जो आहे तो गद म्हणजे गदाग्रज आणि ज्ञानी म्हणून वेदवित इत्यादी नामे त्याला प्राप्त झालेली आहे. एवढाच त्याचा वैयक्तिक परिचय या सहस्रामधून आढळतो आपल्याला. विष्णू सहस्रनामामध्ये गरुडध्वज आणि शंख चक्र गदा पद्मधारी हेही नाम येणार आहे किंवा आधी येऊन गेलेले आहेत. चाणूरांध्र निषूदना पुढे येणार आहे. ही सगळी विशेषण म्हणून वापरली आहेत विष्णूची. गरुडध्वज, शंख चक्र गदा पद्मधारी आणि चाणूरांध्र निषूदना ही सगळी विष्णूंची विशेषण म्हणून वापरलेली आहेत. ही खास कृष्णाची म्हणता येत नाही. मनुष्य हा दिसतो तसा मृण्मय नाही, तो चिन्मय आहे. हे ज्ञान वेदांताचे मथित म्हणून कृष्णाने जगाला दिले. त्यामुळेच तो जो अवतार आहे तो अवतार गणला गेल्यास नवल काय, अवतार म्हणून मानला गेले. आणि जिथे सामान्य व्यक्ती ही मूलतः परमात्मा स्वरूपच आहे तिथे कृष्णासारखी विभूती जगद्गुरु परमात्मा म्हणून गौरवली आणि चित्रिली गेल्यास नवल काय. तुम्ही कोणा व्यक्तीची अथवा दगडाची का उपासना करा,
पण हे विसरू नका की उपासना त्या निर्गुण निराकार परमात्म्याचीच होत आहे. त्याचा हा व्यक्ताकार प्रकाश आहे. हे अभिज्ञान झाल्यानंतर मग कशाची फिकीर नसते. पण ते नसेल तर तुमचे सर्व धर्म कर्म जे असतात ते अशास्त्र विहित झाले म्हणून समजा. हा संदेश आपल्याला महापुरुषांनी दिलेला आहे. शूर जनेश्वर हे एक नाम विष्णूचं सांगितलंय. तो सामर्थ्यवान आणि शूरांमध्ये अग्रगण्य आहे म्हणून त्याचं पूजन केलं जातं अशा अर्थानेही. आणि कृष्णारूपात कृष्णावतारात जेव्हा तो आलाय तो कसा हेही आता आपण सगळं बघितलं. कारण त्या शूर कुलात तो जन्मला म्हणून यांच्या सगळ्या शूर लोकांमध्ये तो श्रेष्ठ म्हणून शूरजनेश्वर या दोन्ही तिन्ही अर्थानेही तो आले, त्याचं नाम आलेलं आहे. श्लोक 82. 646 नाम बघतो आपण. त्रिलोकात्मा. ओम त्रिलोकात्मने नमः. त्रयाणाम लोकानाम अंतर्यामी तया आत्मेती. तिन्ही लोक हे ज्याचे स्वरूप आहे. किंवा आणखी म्हटलंय त्रयो लोका अस्मात् परमार्थतो न भिद्यंत इति वा त्रिलोकात्मा. म्हणजे तिन्ही लोकांच्या मध्ये राहणारा. तिन्ही लोक वास्तवात त्यापासून पृथक नाहीत. न भिद्यंत म्हटलंय वेगळे नाहीत. आणि अंतर्यामी रूपाने तिन्ही लोकांचा तो आत्मा असल्यामुळे तो त्रिलोकात्मा म्हणावयाचा. शूरसेन जनपदामध्ये असणाऱ्या शूर प्रजेचा नायक तो कृष्ण मानव देहाने जरी 3.5 हात आकाराचा असला तरी तो आत्मरूपाने त्रिलोकव्यापी आहे. या त्रिभुवनात एकच एक आत्मतत्व भरून राहिलाय. आव्यातील एखादं लहानसं बोळकं असतं. आवा जो कुंभाराकडे असतो, सगळ्या प्रकारची खेळणी बनवलेला, मातीची मडकी आहे, बोळकी आहे, रांजण आहे, माठ आहे करणारा. म्हणजे आव्यातील एखाद्या लहान बोळक्यापासून तो महान रांजणापर्यंत सगळं कसं आहे, मृणमय आहे, मातीचं आहे. तसेच या विश्वातील अणुरेणूपासून ते ब्रह्मांडापर्यंत सर्व चिन्मय आहे. तिथे दुसरं काही नाही. आव्यातील मडकी जशी पेटलेल्या अग्नीत भाजून निघतात तसं हे चराचर विश्व ब्रह्मांड 10 दिशात भरून पेटून राहिलेल्या चित्तेजात भाजून निघत आहे. किंबहुना अग्नीत पडलेले तृण जसं अग्निसात होते तसं हे विश्व ब्रह्मसात झाले आहे. म्हणून विश्वरूप पाहणारा तो अर्जुन शौरी शूरजनेश्वर त्या कृष्णाला म्हणतो आहे. विश्वरूप बघताना तो म्हणतो की तेजोभिरा पुरे जगत समग्रम भासस्तवोग्रह प्रतपंती विष्णू. हे विष्णू, विराट भगवंताचं तेज फार उग्र आहे तुमचे. ते उग्र तेज संपूर्ण जगताला परिपूर्ण प्रकाशित करून सर्वांना संतप्त करीत आहे. विश्वरूप अर्जुनाला दाखवताना भगवंत आपल्या विलक्षण रूपाचं दर्शन करवितच चालले आहेत. लोकान समग्रान आणि जगत समग्रम असा उल्लेख गीतेत आलाय. ते यासाठीच आलाय. सर्व लोक जड चेतन स्थावर जंगम रूपी संपूर्ण जगत हे त्यामध्ये आले. सर्व लोकमध्ये हे भगवंता तुझ्या उग्र तेजाने 10 दिशा कशा झाल्यात, तेजोमय होऊन राहिलेले आहेत. अर्जुन वर्णन करतोय. मूर्त व्यक्त सगुणाला मर्यादा आहेत, त्यामुळे ते एकदिशी आहे. पण अमूर्त अव्यक्त निर्गुण त्याला कुठली मर्यादा. म्हणून तो त्रिलोकात्मा आहे, सर्वव्यापी आहे. व्यक्त हा अव्यक्ताचाच प्रकाश किरण आहे. याची ओळख पटल्यानंतर मग द्वैत उरत नाही. पण अशी ओळख पटेपर्यंत हा जो औट हाताचा त्याला म्हणता येईल, म्हणजे अल्पकाळासाठी जन्म घेऊन आलेला हा कृष्ण जो या काळामध्ये जन्मलेला आहे, त्याने विवस्वानाला, प्राचीन काळच्या त्या राजाला, सूर्यवंशी राजाला कर्मयोग कसा सांगितला असा प्रश्न अर्जुनाला पडला होता. म्हणून तो म्हणतोय ना की अपरम भवतो जन्म परे जन्म विवस्वता कथमेतत् विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवान् इति. श्रीकृष्ण जेव्हा सांगतात की मी हा जो कर्मयोग आहे हा पूर्वी विवस्वानाला सांगितलाय, इक्ष्वाकुला सांगितलाय. म्हणजे एकेका त्या सूर्यवंशी राजांनी एकेकाला तो देत गेले नंतर. म्हणून अर्जुनाला प्रश्न पडलाय की हा कर्मयोग कसा काय सांगितला. भगवंत सुरुवातीलाच म्हणतात की इमं विवस्वते योगम प्रोक्तवान् अव्ययम विवस्वान् मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत. म्हणजे हा जो योग आहे, अव्यय योग, अविनाशी योग, हा कोणाला सांगितलाय, विवस्वते
विवस्वते म्हणजे सूर्याला सांगितले. प्रोक्तवान विवस्वान प्राह, सूर्याने आपला पुत्र मनूला सांगितला. मनु इक्ष्वाकु कवे अब्रवीत, आणि मनूने आपला पुत्र जो इक्ष्वाकू होता त्याला सांगितला. अब्रवीत म्हटलेला आहे. म्हणजे भगवंतांनी ज्या सूर्य, मनु, इक्ष्वाकू राजांचा उल्लेख केलेला आहे इथे, ते सगळे गृहस्थाश्रमी होते आणि त्यांनी गृहस्थाश्रमात राहूनच कर्मयोगद्वारा परमसिद्धीची प्राप्ती करून घेतलेली होती. भगवान इथे विवस्वते प्रोक्तवान या पदाने साधकांचं लक्ष वेधतात आहे की जसं सूर्यनारायण निरंतर भ्रमण करीत असतात, अर्थात कर्म करीतच राहत असतात, सर्वांना प्रकाशित करीत असून सुद्धा स्वतः निर्लिप्त राहतात, तसं साधकांनी प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या कर्तव्य कर्माचे पालन स्वतः करीत राहिले पाहिजे आणि दुसऱ्यांना देखील कर्मयोगाविषयी मार्गदर्शन करून लोकसंग्रह करीत राहिले पाहिजे. पुन्हा पुढे म्हटलंय की सूर्य, मनु, इक्ष्वाकू इत्यादी राजांनी कर्मयोगाला योग्य प्रकारे जाणून आचरण तर केलेच आणि प्रजेकडूनही तसं आचरण करून घेतलं. अशा प्रकारे राजर्षींमध्ये जे राजर्षी होते त्या सगळ्यांमध्ये कर्मयोगाची परंपरा चालत राहिली. ही राजांची क्षत्रियांची विशेष विद्या आहे आणि म्हणून प्रत्येकाने विद्या जाणली पाहिजे. ही सगळी ही कर्मयोगाची असं सगळं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे. म्हणून अर्जुनाला शंका आली की अपरम भवतो जन्म परय जन्म व्यवस्था. आपला जन्म तर आताचा, श्रीकृष्ण त्याच्याबरोबरच आहे, म्हणजे आपला जन्म तर आताचा आणि काही वर्षापूर्वी वसुदेवांच्या घरी झालाय, परंतु सूर्याचा जन्म सृष्टीच्या आरंभी झाला होता. म्हणून आपण सूर्याला कर्मयोग कसा सांगितला? हा जो तर्क आहे हा आक्षेप नाही आहे, तर्क किंवा आक्षेप नाही आहे, तर जिज्ञासा आहे अर्जुनाच्या बाबतीतली. भगवंताच्या जन्मासंबंधी त्या रहस्याला सुगमतेने समजण्याच्या दृष्टीने तो प्रश्न करीत आहे. पण जेव्हा हळूहळू हे व्यक्त आणि अव्यक्त यांच्या अद्वैताचे अभिज्ञान त्याला जेव्हा होते तेव्हा तो म्हणतो की सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परनिधानं त्वमव्ययः शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. आपण जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी होत असते तेव्हा आपणच अवतार घेऊन अधर्माचा नाश करून या सनातन धर्माचं रक्षण करत असतात. अव्यय अर्थात अविनाशी, सनातन आदिरहित, सर्व काळ राहणारे उत्तम पुरुष आपणच आहात असं मी समजतो, असं अर्जुन म्हणतो. की मी मानतोय की तू परमात्म तत्व आहेस, तू एक वेगळा कोणीतरी आहेस, जो शौरी आणि शूर जनेश्वर तूच आहेस. पुढे त्रिलोकात्मा आणि त्रिलोकेशः हेही नाम आलंय, ते बघूया. श्लोक 82 647 नाम बघतो आपण. त्रिलोकेशः. ओम त्रिलोकेशाय नमः. तिन्ही लोकांचा स्वामी त्रिलोकेशीचा अर्थ आहे आणि आचार्य भाष्य करताना लिहितात की त्रयः लोकाः तदाज्ञप्तः स्वेषु स्वेषु कर्मसु वर्तन्त इति. तदाज्ञप्तः म्हणजे तदाज्ञप्तः म्हटलंय म्हणजेच भगवंताच्या आज्ञेने. त्रयः लोकाः तिन्ही लोक स्वेषु स्वेषु कर्मसु स्वतःच्या म्हणजेच आपापल्या कार्यामध्ये वर्तंत म्हणजे वावरत असतात, म्हणून तो तिन्ही लोकांचा स्वामी असं म्हटलंय. श्री नारायणाच्याच आधाराने सर्व कर्म प्रत्यक्षात येतात, त्याच्याशिवाय कर्म अशक्य आहे, म्हणून त्याला कर्माध्यक्ष म्हटलेलं आहे. जेव्हा ते चैतन्य शरीरात असते तेव्हा सर्व प्रकारचे अनुभव घेता येतात. प्रत्यक्ष भगवंतानीच गीतेमध्ये सांगून ठेवलं आहे की मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखालीच ही प्रकृती सर्व चराचर विश्व उत्पन्न करते, परंतु हे कौंतेया माझ्या अध्यक्षीय नियंत्रणामुळेच या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांनी युक्त अशी ही परंपरा सारखी सुरू राहिलेली आहे. जेव्हा ते चैतन्य शरीरात असते तेव्हा सर्व प्रकारचे अनुभव घेता येतात आणि जेव्हा ते शरीरातून निघून जाते चैतन्य तेव्हा सर्व कर्म थांबते.
श्री नारायणच प्राणिमात्रांमधील चैतन्य प्रकाश असल्याने तीनही लोकांचा स्वामी आहे. त्रिलोकेश यातील त्रि हे जे पद आहे हे बहुवचनवाचक नाही आहे, तर समग्रतावाचक आहे. या तिन्ही लोकांचा तो स्वामी आहे. समग्रतावाचक म्हटलं संपूर्ण, टोटॅलिटी ज्याला म्हणता येईल असा अर्थ त्या त्रीचा घ्यायचा. आदी, अंत आणि मध्य हे त्रि मिळून पूर्ण होतं, म्हणून त्रिलोक म्हणजे संपूर्ण विश्व असा अर्थ. त्याचा जो ईश तो त्रिलोकेश म्हणावायचा. समग्राचा स्वामी हा असमग्र किंवा एकदेशी कसा होणार? जो सर्वव्यापी आहे, अनंत आहे, तो स्वामी होऊ शकेल. या विश्वाचा आणि जिच्यापासून हे सारं विश्व निर्माण झाले, जिच्या अंकावर ते खेळत आहे, जिच्या ठाईस ते अंती विलीन व्हायचे आहे, ती जी चित सत्ता आहे तीच काय म्हणायची? त्रिलोकेश म्हणावायची. समुद्रापासून लाटा निर्माण होतात, त्याच्याच पृष्ठावर त्या लोळत खेळत असतात आणि शेवटी त्यातच त्या विलीनही होतात. तद्वतच रज्जूपासून सर्पाभास निर्माण होतो. कुठेतरी एखादी रज्जू पडलेली असते, लांबून असं वाटतं तो सर्प आहे, म्हणजे रज्जूपासून सर्पाभास निर्माण होतो. त्या रज्जूवरच तो भासत राहतो. शेवटी जेव्हा सत्यज्ञान होतं तेव्हा त्या सत्यज्ञानानेच तो भासही रज्जूच्या ठाईच विलीन होऊन जातो. तद्वतच समुद्राची सत्ता वास्तविक आहे किंवा रज्जूची सत्ता ही तशीच वास्तविक आहे. वास्तविक रज्जू आहे, वास्तविक समुद्र आहे, परंतु त्यावर जे भासमान होणारे तरंग आहेत समुद्रावरचे किंवा रज्जूवर होणारा भास जो आहे सर्पाचा, हेच खरोखर आभासिक आणि अवास्तविक आहेत. या दोन आभासात फरक नाही असं नाही, पण तो फरक कसा आहे? अप्रस्तुत आहे, अकिंचित कर आहे. वस्तूच्या सत्तेवरच अवस्तू आणि वस्तुज्ञानाच्या अभावी भासमान होत आहे, त्यात संदेह नाही. आणि तेच अभिप्रेत आहे. वस्तूवरच अवस्तूचा भास उत्पन्न होतो, वस्तूवरच तो टिकून राहतो आणि शेवटी वस्तूच्या ठाईस तो लीन होतो. म्हणजे समुद्रावर होणारा तरंग किंवा रज्जूवर होणारा भास जो सर्प, हा त्या रज्जू आणि समुद्र या वस्तूवरच तरंग आणि सर्प या अवस्तूचा भास उत्पन्न होतो. म्हणजेच वस्तू आहे म्हणून तो भास होतो. शेवटी वस्तूच्या ठाई ते सगळं विलीन होतं. जेव्हा खरा भास होतो किंवा खरं प्रत्यक्ष दर्शन होतं तेव्हा ते सगळं त्यामध्येच विलीन झालेलं असतं. ना तरंग ना सर्प, म्हणून उरतं काय? शेवटी वस्तूच उरते, भास नाहीसा होतो. तसं हे त्रिलोकाभासाचा स्वामी जो आहे, हा जो त्रिलोकाभास दिसतोय, या सगळ्याचा स्वामी कोण आहे? तो त्रिलोकेश श्री विष्णूच होय. ती चिद्वस्तू होय की जिला आपण ब्रह्म म्हणतो. म्हणून विष्णूचे एक नाम त्रिलोकेश असं म्हटलेलं आहे. श्लोक 82. 648 नाम बघता आपण. केशवः. ओम केशवाय नमः. केश संज्ञिता सूर्यादि संक्रांता अंशवः तद्वत्तया केशवः. केशचा अर्थ आहे किरण आणि किरणांनी युक्त तो केशव असा एक अर्थ केलाय. चंद्र, सूर्य इत्यादी विश्वातील तेजोगोलांनाही त्याचे तेजस्वी किरणे प्रकाशित करतात. तसेच केशवमध्ये क, ईश असे 2 अक्षर आहेत आणि पुढे आहे व. हे 3 म्हणजेच ब्रह्मा, शंकर हे या रूपाने ओळखल्या जाणाऱ्या शक्ती ज्यांच्या जवळ आहेत, म्हणजे हे दोन्हीही व म्हणजे श्री विष्णूपासून उत्पन्न झाले, म्हणून तो केशव. क म्हणजे ब्रह्मा, ईश म्हणजे शंकर, हे या व म्हणजे विष्णूपासून उत्पन्न झाले, म्हणून तो केशव. 16वा श्लोक 23वे नाव हेच केशव या आधी येऊन गेलंय. आणखीन एक अर्थ केलाय, केशी राक्षसाचा वध करणारा तो केशव.
या अर्थाने हे बघितलं तेव्हा. सुंदर केस असणारा असे वर्णन करतात, पण हे वर्णन सामान्य आहे, अलौकिक म्हणता यायचे नाही. सुंदर केशकलापाने युक्त अनेक असू शकतील. मऊ कुरळे किंचित निळसर केशकलाप असणारा म्हटलं तर यातून परमेश्वरी विभूती महत्व कोणतं? नुसतं सुंदर केस आहे म्हणजेच तो काही वेगळा आहे असं नव्हे. असे पुष्कळ लोक असतात. केशिवध किंवा ब्रह्मा शंकर विष्णूपासून उत्पन्न झालेले, यात त्याचे महात्म्य पराक्रम सूचित करणारे आहे खरे, पण तेही कृत्रिम म्हणता येईल. म्हणून वेगळीच व्युत्पत्ती निरुक्ती लावली आहे. कशी ते बघा की के जले शवायते इति केशवः. के म्हणजे कोण, जले म्हणजे जलामध्ये, शवायते म्हणजे झोपलेला आहे. जलशाही या अर्थाने सृष्टीच्या आरंभी जे अव्यक्त संज्ञक जल भरून होते, त्याच्या तळाशी जो विश्वाचा अव्यक्त कंद आनित अवांतम स्वधया म्हणजेच प्राणापानाशिवाय स्वशक्तीने स्पंदत होता या जलाशयात, तो कोण? तो केशव होय. तो श्वसन आणि चलनवलन करीत नव्हता, म्हणून त्याला शवायते म्हटलंय. शव कसं असतं? निष्प्राण झालेलं असतं. इथे फक्त शवायतेचा अर्थ या अर्थाने फक्त घ्यायचा की तो श्वसन किंवा चलनवलन त्याचं होत नव्हतं, पण तो शवही नव्हता. शव म्हणजे प्रेत या अर्थाने. तो शवही नव्हता. जर शव असता तर पाण्यावर तरंगला असता. हा तर बुडाशी असणारा, अर्थातच सर्व प्राण्यांचे स्तंभन करून बसला होता. खाली तळाशी, जो क्षीरसागरामध्ये विष्णू तळाशी बसलेला आहे दाखवला आहे, त्याला शवायते म्हटले आहे. जले शवायते, प्रेत नव्हे शव म्हणजे. तर सर्व प्राण्यांचे स्तंभन करून जो तिथे बसला होता म्हणणे हे सुद्धा बरोबर होणार नाही, कारण बसण्याला शरीर तोलून धरावं लागतं. पाण्यामध्ये जेव्हा बसायचं असतं किंवा असेही, तेव्हा त्याला शरीराला तोलून धरावं लागतं. तेवढी ही क्रिया तो करीत नव्हता, म्हणून तो निजला म्हणावा यायचे. पाण्यावर तो शवायते म्हणजे निजला होता. आता निजण्यात सुद्धा गुणाधीनता येते. तमोगुणाच्या अधीन झाल्याशिवाय निजता येत नाही. म्हणून म्हणायचं की तो पहुडला होता, कारण जेव्हा तमोगुण असतो तेव्हाच डोळा लागतो किंवा झोप येते, निजता येतं. पण हा तर गुणाधीनता याच्या ठाई आहे, म्हणजेच तो तिथे केवळ पहुडला होता असं म्हणायचे. म्हणजे पहुडण्यात स्वातंत्र्य आहे. तेव्हा केशव म्हणजे सृष्टीपूर्वी अव्यक्ताधार म्हणून राहिलेला आहे. सृष्टीच्या आधी तो कसा होता तर अव्यक्ताधार जो आहे, सगळ्यांचा आधार असणारा असा तो, व्यक्ताचा आधार असणारा असा तो केशव. स्वे महिमनी प्रतिष्ठित परमात्मा. स्वे महिमनी म्हणजे स्वतःच्या स्वरूपात जो स्थित आहे, प्रतिष्ठित आहे, म्हणून तो श्री विष्णू, श्री नारायण. त्याचेच ध्यान शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम असं जे आपण वर्णन करतो, पद्मनाभम सुरेशम हा पूर्ण श्लोक आहे तो पूर्ण, पण इथे शांताकारम भुजगशयनम, इथे केशव ऐवजी विष्णू पद घेतलेलं आहे. इथे विष्णू म्हटलेलं आहे. वंदे विष्णू भवभयहरम, केशवचा उल्लेख आलेला नाहीये, पण आशय केशव पदासारखाच आहे. सर्वांच्या मुळाशी सर्व विश्वाकार गिळून अव्यक्ताच्या अंतरामध्ये खोल शिरून बसलेला, जे अव्यक्त आहे त्याच्या अंतरामध्ये खोल शिरून बसलेला तो अक्षर परमात्मा असाच आहे. स्वयंभू निराधार कूटस्थ अक्षर ब्रह्म निमित्त कारण असा. भगवंताचं एक नाम जे सांगितलंय केशव, या अर्थाने आपण अनेक त्यातल्या बारीक अर्थाच्या छटाही बघितल्या.
श्लोक 82. 649 नाम भक्तावण केशी हा. ओम केशिघ्ने नमः. केशी हा या शब्दाची केशिघ्ने चतुर्थी विभक्ती आहे आणि ज्याला नमस्कार करायचा आहे त्याची चतुर्थी, म्हणून आपण इथे ओम केशिघ्ने नमः म्हटलंय. केशी नामानम असुरम हतवान इति केशी हा. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय की केशी नावाच्या राक्षसाला ज्याने ठार केले किंवा ज्याला मारले म्हणून त्याचे एक नाम केशी हा. श्रीकृष्ण अवतारात श्री विष्णू नारायणाने केशी नामक दैत्याचा वध केला. केशी निषूदन असेही त्याचे एक नाम याच अर्थाचा आता विष्णू सहस्रनामामध्ये शेवटी येणार आहे. म्हणजे जे जे वधार्ह, जे वध करण्यायोग्य त्यांचा वध देव करीत आला आहे, त्यांना तशी तशी शिक्षा दिलेली आहे. हा संस्कृत मूळ धातू आहे. हा जहाती म्हणजे ठार करणे, मारणे या अर्थाने. केशी हा त्यापैकीच एक आहे. सत्य, संयम, दया, क्षमा, शांती इत्यादी संजीवन रूप दैवी गुणांचे जे मारक आहेत. जीवनद्रोही काम, क्रोध, लोभादी आसुरी गुण असणारे हे सगळे असतात, म्हणून ते वधार्ह होय. वधार्ह म्हणजे वध करण्यायोग्य असे ते होते आणि केशी त्यापैकीच एक. या दुर्गुणांचे जे अभिमानी उद्दाम जीव, हे जे सगळे दुर्गुण आहेत, काम, क्रोध, लोभादी षड्गुण, सगळे षड्गुण का अनेक दुर्गुण असे, आणि या मूळ मुख्य जे आहेत ते षड्गुण, हे सगळे काम, क्रोध, लोभादी वगैरे. या दुर्गुणांचे जे अभिमानी उद्दाम जीव तेच राक्षस म्हटल्या जातात. असुषु रमते ते असुराहा म्हणावेचे. असुषु म्हणजे प्राणांमध्येच, म्हणजे फक्त भोगांमध्ये जे रमतात ते असुर, असा असुर शब्दाची व्युत्पत्ती केली जाते. नुसते भोगातच नाही तर षड दुर्गुणात, म्हणजेच काम, क्रोध, दंभ, दर्प, अभिमान, कठोरपणा हा ज्यांच्या जवळ असतो. गीतेमध्ये हे सगळे आसुरी गुणाचं वर्णन केलेलं आहे. दैवी गुण खरं तर 26 सांगितले आहेत आणि हे आसुरी गुण एवढेच सांगितले 6. परंतु हेच खूप भारी इतके असतात की त्यामुळे मनुष्याची बुद्धी नष्ट होत जाते, विनाशाकडे जाते. हे सगळे दुर्गुण ज्याच्याकडे असतात, इतरांना, दुर्बल लोकांना हे लोक छळतात, अनन्वित छळतात. त्यांचा वध भगवान करतात किंवा करवून घेतात. द्वेषाने का होईना जे भगवंताचे स्मरण करतात. द्वेषाने कोणी कोणी स्मरण केलं याआधी तर कंस, रावण, शिशुपाल, केशी आणि असे कितीतरी राक्षस की जे अवतार रूपातील रामाचा म्हणा, कृष्णाचा म्हणा सतत द्वेष करत असत आणि त्यामुळे त्यांचं स्मरणही त्या निमित्ताने होत असे. परंतु या सगळ्यांचं स्मरण जरी झालं तर त्यांना शेवटी मुक्ती दिलेली आहे असा प्रत्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. वध केल्यानंतर या लोकांना मुक्ती दिली आहे, कारण कसंही का होईना त्यांनी नामस्मरण केलेलं आहे भगवंताचं, म्हणजे त्या रूपातील भगवंताचं. परंतु हे त्या अवतार रूपातील भगवंताला जाणीत नाहीत आणि मग त्यांना सतत दोष देत राहतात. गीतेत म्हटलेलंच आहे की अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकार, बल, घमेंड, कामना, क्रोध इत्यादींचा संश्रिताः म्हणजे आश्रय घेणारे आणि अभ्यसूयकाः दुसऱ्यांची निंदा करणारे हे सगळे पुरुष आत्मपरदेहेषु आपल्या आणि स्वतःच्या, म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या, आत्मा आणि पर, आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या शरीरामध्ये स्थित असणाऱ्या मज अंतर्यामीचा, मी भगवंतच सगळ्यांच्या ठाई आहे पण तरी मज अंतर्यामीचा प्रद्विषन्तः हे सगळे द्वेष करणारे असतात. या द्वेष करणाऱ्या, पापाचारी, क्रूर कर्म करणाऱ्या सगळ्या नराधमांना मी पुन्हा पुन्हा वारंवार
आसुरी योनीमध्ये क्षिपामी तानहं द्विषद क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. या सगळ्यांना आसुरी योनीमध्येच मी ढकलत असतो किंवा त्यांना त्याप्रमाणे शिक्षा देतो. द्वेष मात्र स्मरणाने का होईना ते सतत माझं स्मरण करतात, पण म्हणूनही मी त्यांना त्यांची प्राणज्योत पुन्हा देवातच मिसळून जाते. का म्हटलंय? त्यांचा भगवंत जणू काही उद्धार करून टाकतात अशा अर्थाने. पण त्यांना ते वधारे आहे, इतरांना छळणारे आहेत, म्हणून त्यांचा वध मात्र केल्याशिवाय राहत नाही. त्यांना तरी सद्गती मिळते. त्यामागचं सांगण्याचा अर्थ असा आहे की कसंही नाम घ्या, पण माझं नाम घ्या, माझं स्मरण करा. या अर्थाने काही ठिकाणी म्हटलेल्या उपहासाने का होईना, परंतु ह्या लोकांना भगवंत शिक्षा देतातच. अशा प्रकारच्या दुर्गुणी, कठोर असणारे, अहंकारी, बल, तर्प आणि सतत इतरांना छळणाऱ्यांना भगवंत शिक्षा देतातच. आत्मा अमर असल्यामुळे तो आत्मा तर मरत नाही, पण देह मरते असल्यामुळे तो मेल्याशिवाय राहत नाही. अशा स्थितीत दोन्ही दृष्टींनी वध म्हणजे एक निरर्थक क्रिया होते. म्हणून वधाचा खरा आशय अभिमानवश अज्ञाननाश एवढाच होऊ शकतो. ते अज्ञान, तो अभिमान कायम आहे तोवर आसुर जीवाचा नाश होऊ शकत नाही. केशी राक्षस एक शक्तिशाली दानव होता. वृंदावनामध्ये गायी आणि त्यांची वासरे यांचा वध याने केला होता. हा राक्षस भगवान कृष्णाचे मामा कंसाद्वारा पाठवलेला होता. अंततः कृष्णाने याला मारून सगळ्यांना वाचवले. याने घोड्याचे भयंकर रूप धारण केले होते असं म्हणतात. म्हणजे पौराणिक कथेनुसार हा घोड्याचं रूप घेऊन आला होता. राक्षसाची आत्मा वध झाल्यानंतर मग मानव रूपामध्ये तो प्रगट झाला. कृष्णाला प्रणाम करून त्याने सांगितले की इंद्राने शाप दिला होता, आणि मग कृष्णाने यातून हे सुचवायचंय त्याला की हा कितीही दुष्ट शक्तिशाली असला तरी सत्याच्या शक्तीने त्याची हार होणारच. म्हणजे या दुष्ट लोकांची हार कोणाकडून होते? जे सत्याने वागणारे असतात त्यांच्या पुढे यांची हार होणारच. केशिनम हंती इति केशी हा, केशीला ज्याने मारले, हा म्हणजे हंती जहाती अशा अर्थाने मारलेला आहे तो केशी हा, म्हणून त्याचं एक नाम केशी आहे. केशव आधीचं आणि हा केशी हा. श्लोक 82 650 नाम बघतो आपण. हरिही ओम हरये नमः सहेतुकम संसारम हरतीति हरिही. हरी या शब्दाचा अर्थ आहे हरण करणारा, अज्ञानरूप कारणासहित संसार नाहीसा करणारा. तो श्रीहरी भ्रमात्मक मूल्यांचा नाश करतो. आपल्या भ्रमाने मनुष्याने आपल्या आयुष्यात अंतर्गत संघर्ष आणि परिणामतः बाह्य जगाशी बेसूर संबंध निर्माण केले आहेत. मनुष्याने आपल्या भ्रमामुळेच, आपल्याला दिव्य स्वरूपाच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे मनुष्य आपल्या त्या अंतर्यामी आत्मस्वरूपाला ओळखत नाही. त्यामुळे तो इतरांच्या जीवनामध्ये भ्रम आणि दुःख निर्माण करतो. त्याला संसार म्हणतात. श्रीनारायण आपल्या भक्तजनांचे हे संसार दुःख हरण करतो, नाश करतो. म्हणून तो काय म्हटलंय? हरिही, श्रीहरिही. श्री लावतात त्याला नंतर, पण हरिही म्हणजेच हरी हर शब्द पासून तयार झालाय. हरी हे नाम हर पासून. हर म्हणजे दूर करणारा, बाजूला करणारा अशा अर्थाने, नष्ट करणारा. जीवनातला अंधकार, अडचणी, बाधा, विशेष करून पाप हे सगळं जो दूर करतो. विष्णूचं हे एक नाम म्हणजे विशेषण आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींना जो हरवतो म्हणजेच हरतो, म्हणजेच बाजूला करतो. हरतो म्हणजे नष्ट करतो, बाजूला करतो, हटवितो, तो हरी. हरी ऱ्हस्वही आहे शब्द, री ऱ्हस्व, आणि काही ठिकाणी हरी दीर्घ पण घेतलेला आहे. हरी म्हटलं, हरी म्हणजे दीर्घ जर आपण री घेतला तर हिंदीमध्ये याला हिरवा रंग असा अर्थ आहे याचा. आणि हरी ऱ्हस्व शब्द असलेला घेतला तर हे विष्णूचं नाव आहे. हे विशेषण युक्त आहे. हरी अनंत, हरिकथा अनंत असं म्हटलं जातं.
ते या अर्थाने की हरी हरति पापानी, हरी हा पापहरण करतो, सगळं भक्तांचं सगळ्या अडचणी दूर करतो. अस्त्र शस्त्र यानी पाप ताप यानी जो सगळ्याला आपल्या भक्ताला मुक्त करतो. हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. असा जो श्लोक आहे तो या अर्थाने आहे. प्रणतक्लेशनाशाय आपल्या ज्या त्याला प्रणाम करणारे आहेत किंवा त्याची भक्ती करणारे जे सगळे आहेत भक्त, त्यांच्या क्लेशनाश कोण करतो? हा कृष्ण, वासुदेव, गोविंद ही अशी वेगवेगळी नावं घेतले की हे सगळे नष्ट करतात आपल्या भक्तांचे पाप ताप अडचणी. संस्कृतमध्ये वानराला हरी असं म्हणतात, वानराला सुद्धा हरी म्हणतात. इंद्राचंही सुद्धा एक नाम हरी आहे. पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवः त्राहि माम पुंडरीकाक्ष सर्व पाप हरो हरिही असं म्हणत हरीला शरणही जातात. मनुष्य शरणागत भावाने, जीवनामध्ये दुःखे अनेक असतात, येतात जातात, पण शरणागत भावाने जे त्याला आळवतात त्या भक्ताचे दुःखाचं मूळ हा दूर करतो. सर्व दोषमय अज्ञान त्याचे तो दूर करतो, असा तो हरी. पापोहम पाप कर्माहम म्हटलेलं आहे या श्लोकात. तर मी पापी आहे, पाप कर्म करणारा आहे, हे आपले रडगाणं मग राहत नाही. हरी शब्दाचा सिंह असाही अर्थ आहे, तोही इथे लागू पडतो. हा हरी आत्मसिंह आहे, म्हणजे मेंढ्याच्या कळपात सापडून त्यांच्यासारखेच मेमे करणाऱ्या आपल्या छाव्याला म्हणजे जीवाला तो पाहतो. तेव्हा हा हरीच कान धरून त्या आत्मसिंहाला या दुष्ट कळपातून काढतो आणि म्हणतो की हे लेका, मी काय करतोस, तू माझाच अंश आहेस. जो आत्मरूपात आपल्यात आलेला आहे आणि मग जीवात्म्याशी संबंध आल्यामुळे ज्याप्रमाणे जीव कार्य करेल त्याप्रमाणे त्या आत्मा त्याच्यामध्ये जात जातो अशा अर्थाने. आणि म्हणून दुःखी कष्टी तो होत जातो. म्हणून या आत्मसिंहाला या दुष्टशा कळपातून काढण्यासाठी तो परमात्म्याचाच एक अंश जो आत्मरूपाने आलेला आहे तो परमात्मा याला सांगतो की तू काय याच्यामध्ये अडकतोयस. मी जसा एखादा मेंढी असते, त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये हा आत्मसिंह फक्त मैं त्यांच्यासारखा करतोय, तसं न करता सोहम सोहम, तो मीच आहे, तोच मी आहे, म्हणजेच परमात्म्याचा अंश मीच आहे अशी गर्जना कर आणि आत्मज्ञानवान तू मुळात आहेस. तेव्हा या संसाराच्या चक्रातून बाहेर पड. अशा प्रकारे जीवाला हा हरी बाहेर काढतो आणि श्रद्धेने प्रार्थना इच्छा केली तरच हा प्रणतक्लेशनाशाय हा हरी आहे. समर्पण करणाऱ्यांच्या क्लेशाचे कष्टाचे नाश करणारा हा हरी, म्हणून भगवंताचे एक नाम हरी असं सांगितलेलं आहे.